मोड़ दे उसका पंजारा। साथ आसमां चीरे अब साथ समंदर धीरे चल साथ सुरों में कर देते ऐलान। हिम्मत है तो रोको और जुर्रत है तो मारो रे आज हथेली में लगती है जान। अरे भेड़ की हाहाकार के बदले शेर की एक दहाड़ है प्यारे। दंगल 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 सूरज तेरा चढ़ता ढलता चढ़ता। दैवत चैतन्य नागनाथ महाराज यात्रा महोत्सवातील विशेष मुख्य आकर्षण म्हणजे आजचा आपला हा मैदानी लाल मातीतला कुस्तीचा आखाडा आणि या लाल मातीतल्या कुस्ती प्रेमींच्या या कुस्तीच्या आखाड्यासाठी आपण सर्व ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये व सन्माननीय आपल्या नेवासा तालुक्याचे सन्माननीय आमदार आदरणीय लोकप्रिय आमदार श्री विठ्ठलरावजी लंगे पाटील साहेब तसेच सन्माननीय आदरणीय फटांगरे साहेब सन्माननीय आदरणीय बबनरावजी पिसोटे पाटील तसेच आदरणीय अंकुशरावजी काळे पाटील आदरणीय सरपंच अनंत भाऊ उकिरडे आपल्या या कार्यक्रमाचे मुख्य निवेदक आदरणीय माळी सर राष्ट्रीय पंच निकाळजे सर त्यांचे सर्व सहकारी आपल्या तेलकुडगावच्या या गावातील सर्व ग्रामस्थ मान्यवर या सर्वांच्याच उपस्थितीमध्ये व ज्यांनी असे अथक परिश्रम घेऊन आपला हा कुस्तीचा आखाड्यासाठी नामांकित मल्लांच्या कुस्त्याच्या जोड्या लावल्या असे सर्व या कुस्त्यांच्या साठी यजमान रूपी आर्थिक सहकार्य केलेले आमच्या गावातील सर्व यजमान रूपी सर्व ग्रामस्थ या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज आपल्या या चैतन्य नागनाथ क्रीडा संकुल श्रीरामनगर येथील भव्य दिव्य अशा या कुस्तीच्या आखाड्याचा शुभारंभ या ठिकाणी संपन्न झालेला आहे। तरी या कुस्तीच्या आखाड्यासाठी ग्रामदैवत चैतन्य नागनाथ महाराजांच्या यात्रोत्सवासाठी या ठिकाणी आदरणीय सन्माननीय लोकप्रिय आमदार विठ्ठलरावजी लंगे पाटील भाऊ यांना मी विनंती करतो की आपण या यात्रोत्सवासाठी कुस्तीच्या आखाड्यासाठी शुभेच्छा द्याव्यात। चला भाऊ शुभेच्छा द्याव्यात। या ठिकाणी कायमस्वरूपी आपल्या गावाला एक चैतन्य नागनाथ क्रीडा संकुल असलं पाहिजे ही संकल्पना ठेवून आपल्या भविष्यात येणाऱ्या अनेक पिढ्यांना या ठिकाणी एकाच ठिकाणी आपलं चैतन्य नागनाथ क्रीडा संकुल उपलब्ध झालेलं आहे। निश्चित आपल्या येणाऱ्या सर्व खेळाडूंना त्याचा लाभ घेता येईल। आणि अजून एक सूचना आलेली आहे, यावर्षी भाऊ जवळजवळ 3 ते 4 लाख रुपयाच्या जोडलेल्या कुस्त्या आमच्या या ग्रामस्थांनी या ठिकाणी दिलेल्या आहेत, कारण त्यांच्यामुळेच आपण हा भव्य दिव्य असा आखाडा या ठिकाणी घेऊ शकलो आहे। एक विनंती आलेली आहे की आमचं जे चैतन्य नागनाथ क्रीडा संकुल आहे भविष्यात हे भव्य दिव्य असं गगनभेदी असं भरारी घेत आहे आणि आपल्या माध्यमातून एक गॅलरी या ठिकाणी भविष्यात विशेष तरतूद करून आपण या मैदानासाठी आम्हाला एक गॅलरी उपलब्ध करून द्यावी। आपल्या माध्यमातून कोणत्या निधीतून टाकायची ती तुम्ही टाकावी, पण एक मागणी निश्चित आहे, मागणींचा जोर बी आहे आणि तुमच्या शब्दाला भविष्यात मान बी मिळेल आणि निश्चित तुम्ही हा शब्द पुरा करताल। आदरणीय भाऊ शुभेच्छा देतील। अरे भेड़ की हाहाकार के बदले शेर की एक दहाड़ है प्यारे। दंगल 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 सूरज वटसिद्धनागनाथाय नमः। आमचं ग्रामदैवत चैतन्य नागनाथ महाराजांचा यात्रोत्सव या ठिकाणी 15 फेब्रुवारी ते 18 फेब्रुवारी असा 4 दिवसीय आपल्या ग्रामदैवताचा भव्य दिव्य असा यात्रा महोत्सव आणि या यात्रा महोत्सवातील आजचा हा मुख्य दिवस म्हणजे विशेष आकर्षण म्हटलं तरी चालेल। आपल्या तेलकुडगाव येथील या चैतन्य नागनाथ महाराजांच्या यात्रोत्सवातील या ठिकाणी भव्य निकाली कुस्तींचे मैदान म्हणजे भव्य दिव्य असं आखाड्याचं नियोजन या ठिकाणी आयोजित झालं आणि खरोखर या यात्रोत्सव व या जंगी कुस्त्याच्या आखाड्यामध्ये
आम्ही सर्व या यात्रा कमिटी असेल, सर्व ग्रामस्थ असेल, यांच्या नियोजनाप्रमाणे गेली 3 ते 4 महिन्यापासून जी यात्रोत्सवाची भव्यदिव्य अशी तयारी होती, ती तयारी खरोखर आज या कुस्त्याच्या हंगामाने या ठिकाणी सांगतेकडे आली. आणि खरोखर आमच्या तिरकुडगाव येथील सर्व समस्त ग्रामस्थ असतील, सर्व शेतकरी बांधव असतील, सर्व या चैतन्य नागनाथ महाराजांच्या वरती श्रद्धा असणारे सर्व भाविक या सर्वांच्या सहकार्यातून हा 4 दिवसीय यात्रा महोत्सव आम्ही भव्य दिव्य करू शकलो. आणि या यात्रोत्सवामध्ये राजकीय असेल, सामाजिक असेल, शैक्षणिक असेल, धार्मिक असेल, या सर्व क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी या ठिकाणी भेटी दिल्या. त्यातील अगदी आदरणीय पंचगंगा उद्योग समूहाचे संस्थापक आदरणीय प्रभाकरजी काका, आपल्या संस्थेच्या नेहमी सर्वांना प्रेरणादायी असे असणाऱ्या आपल्या अध्यक्ष मॅडम साहेबांची प्रेरणा घेऊन या ठिकाणी सर्वांनीच अथक असे परिश्रम घेतले. दुपारी आमदार आदरणीय विठ्ठलरावजी लंगे पाटील देखील या ठिकाणी येऊन गेले. आणि सर्वच ग्रामस्थांच्या सहकार्यातून हा 4 दिवसीय यात्रा महोत्सव भव्य दिव्य हा 6 या ठिकाणी आता कुस्त्याच्या हंगामाने संपन्न झाला.